नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला माहिती आहे की आमच्या सगळ्या टीम्स महाराष्ट्रभर फिरतायत आणि मी इथे आलेली आहे पालघर जिल्ह्यामध्ये. बोईसरला आम्ही आहोत आणि इथे तुम्ही सगळं बघू शकता इथे की अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इथे सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. त्यांच्याशी चर्चा तर आपण करणारच आहोत. आमचं गमतीने आधी बोलणं चाललेलं होतं की कुठून सुरुवात करायची. मला एक गोष्ट खूप छान वाटली, मी इथे अगदी मोकळेपणाने सांगते की इकडच्या लोकांनी सांगितलं की भाजपा सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्यांच्यापासून सुरुवात करा. नंतर सर्वानुमते असं ठरलं की महिला इथे आहेत आणि अर्थातच बहुजन विकास आघाडीची इकडे एक आपली आपली ताकद आहे, त्यामुळे त्यांच्यापासून सुरुवात करायची असं ठरलेलं आहे. सगळ्यांचं ह्याला अनुमोदन आहे? येस. तर भारतीताई तुम्ही सांगा मला की भावनाताई विचारे, तुम्ही मला हे सांगा की या भागामध्ये तुमची ताकद निश्चित आहे, 3 आमदार आहेत. यावेळची हवा कशी वाटते तुम्हाला? प्रत्येक राजकीय ओव्हरऑल आपण बघितलं तर ज्या पद्धतीने 2 राष्ट्रवादी, त्यानंतर 2 शिवसेना आणि हा सगळा जो राजकीय गढूळ वातावरण म्हणतात ना, जसं तुम्ही पत्रकारांचं मत आहे की हे सगळं गढूळ वातावरण आहे, त्यामुळे ते सांगणं जरी कठीण असलं तरी अगदी ठामपणे आम्ही हे सांगू शकतो की बोईसर विधानसभा, त्यानंतर नालासोपारा आणि वसई इथे जे आमचे 3 आमदार आहेत त्या कन्फर्म मत आहेत की आपण अगदी शुअर सांगू शकतो इथे बोईसरमध्ये म्हणजे सिटीचं जे वातावरण आहे, बहुजन विकास आघाडीबद्दल ज्या विधानसभेसाठी अगदी मी ठामपणे सांगू शकते की इथे आमच्यासाठी अगदी पूरक असं वातावरण आहे. कार्यकर्त्यांपासनं ते इतर पक्षातल्याही लोकांचं असं मत आहे की खरोखर मध्ये इथे विकासाच्या दृष्टीने बहुजन विकास आघाडी हे खरोखरच इथे खूप आवश्यकता आहे या पक्षाची. कोकणातल्या जे आपण जर मुंबई, नवी मुंबई, कोकणचा सगळा पट्टा असं जर गृहीत धरला तर जवळपास 75 एक जागा आहेत. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची इथे ताकद निश्चितच आहे. पण आणखी एक वैशिष्ट्य या भागातलं असं आहे की कम्युनिस्ट पक्षाचा एक का होईना आमदार, मनसेचा एकमेव राज्यातला आमदार याच भागातला आहे. याच भागातला म्हणजे मी कोकण पट्टा अशा अर्थाने इथे म्हणतेय. आणि याशिवाय शेकापची आपली आपली ताकद आहे, बहुजन विकास आघाडीची अर्थातच आहे. इथे 3 आमदार आपल्याला माहिती आहेत आणि या ठिकाणी अपक्ष सुद्धा काही आहेत. या सगळ्यांची जर संख्या एकत्रित बघितली तर जवळपास 11च्या घरात जाते. पण आपण सगळ्यांकडे जाणार आहोत. दुसऱ्या बाजूला आपण आधी जाऊया की काय म्हणते मनसेचा एकमेव आमदार जो आहे तो आहे कोकणच्या पट्ट्यातला. यावेळी मनसे खरं असं वाटतं की मनसे किती जागा लढवेल आणि तुम्हाला इथे एक आमदार असल्यामुळे या भागात आपली ताकद दाखवता येईल? 100% दाखवता येईल. संपूर्ण महाराष्ट्रातून माननीय राजसाहेबांनी 250 ते 250 उमेदवार आम्ही उभे करणार आहोत. काय म्हणताय? मनसे एवढे उमेदवार उभे करणार? व आमच्या सध्या 45 उमेदवारांची लिस्ट दाखल बंद झालेली आहे. बरं. 2 दिवसात बाकीच्या पुढच्या आम्हाला समजेलच. आपण एक म्हणतो की या भागामध्ये प्रामुख्याने ताकद जी आहे ती भारतीय जनता पार्टी, शिवसेनेची. गेल्या वेळच्या आमदारांची संख्या बघितली तर निश्चितच आहे. यावेळी वातावरण कसं आहे, हवा कशी आहे? भारतीय जनता पार्टीकडे आपण जाऊया. तर काय यावेळी कशी परिस्थिती? कारण 2-3 गोष्टी झालेल्या आहेत. समीकरणं सगळी बदललेली आहेत या भागातली पण आणि राज्यभरातली पण. 2 शिवसेनेचे गट झालेले आहेत. राष्ट्रवादी उभी फुटलेली आहे. राष्ट्रवादीला बरोबर का घेतलं असं बऱ्याच ठिकाणी मतदार विचारतो. या भागातलं काय सांगाल तुम्ही? तुम्ही मॅडम इथे प्रथमतः आमच्या बोईसरमध्ये आलात, तुमचं आम्ही आभारी आहोत. नवराष्ट्र या चॅनलचं. आताच आपले लोकसभा इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये आपण बघितलंच एक आपले जे खासदार होते ते 1,83,000 विन झालेले आहेत. म्हणजे प्रत्येक भागामध्ये आपण बघितलं. आता इथे आपल्या जिल्ह्याचं थोडं विचार केला पालघर जिल्ह्याबाबत तर 2011 मध्ये त्या लोकसंख्या बघितली होती तर 30 लाख आपली लोकसंख्या होती. 8 जिल्हे आहेत आपल्याकडे. तर त्याच्या भागाने विचार केला 467 आपल्याकडे ग्रामपंचायती आहेत. नगरपालिका, महानगरपालिका अशा या जिल्ह्यामध्ये संपूर्ण बसलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी आता बोईसरबद्दल म्हणायला गेलो, बोईसर विधानसभाबद्दल म्हणायला गेलो तर आपल्याकडे साधारणतः 406 ते 408 आता वर्गीकरण थोडं झालेलं आहे, एवढे बूथ आहेत.
त्याच्यामध्ये आता आपल्या भागामध्ये बघितलं, आता या त्याच्यामध्ये बोईसर विधानसभेमध्ये 2 तालुके येतात, एक पालघर तालुका आणि एक वसई तालुका. आता वसई पालघर तालुक्यामध्ये विचार केला तर महसूलमध्ये आहे ना, बोईसर महसूल, बोईसर मंडळ महसूल, सफाळे आणि मनोर असे पालघर तालुक्यामधले आहेत. तसेच वसईमध्ये गेलं, मांडवी आहे, गोखीवर आहे आणि वालीव हे शहर आहे आणि गोखीराव हे शहर आहे. असे हा संपूर्ण मतदारसंघ वसलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मागच्या वेळेला बहुजन विकास आघाडीचे राजेंद्र पाटील हे आमदार म्हणून निवडून आले होते. पण जे आता आमच्यामधून जो इच्छुक उमेदवार आहेत, विलास तरे साहेब, ते आता आमच्या पक्षामध्ये आहेत आणि आम्ही त्यांना नेहमीच प्रोत्साहित करायचो, तुम्ही या ठिकाणी उभे राहा. आणि पण आता वरिष्ठांचं ते सर्व गणित आहे, त्याच्यामुळे बघूया आता काय होते काय नाही. हा जो सगळा पट्टा आहे ह्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे औद्योगिक क्षेत्र आहे, इथे खूप भरभरून दिलेलं असं निसर्गाचं वरदान आहे. मिनी महाबळेश्वर ज्याला म्हणता येईल असं जव्हारचा इथला भाग आहे, आदिवासी पट्टा आहे. म्हणजे शहरी, थोडा निम शहरी, ग्रामीण आणि आदिवासी असं सगळं इथे आहे. राष्ट्रवादीची इथे तशी मोठी ताकद म्हणता येणार नाही, पण राष्ट्रवादीचे आमदार होते गेल्या वेळी अख्ख्या कोकणामध्ये. यावेळी दादा वेगळे झालेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, समीकरण कसं बदलेल साहेब? बघा, 95ला हा. पूर्ण 99% राष्ट्रवादी इथं ठाणे जिल्ह्यात जिंकलेले होते आमचे सीट. 24 पैकी 22 आमदार आमचे निवडून आले होते. आजही मतदार तेच आहेत, फक्त आम्हाला जनजागृती करायची आहे आणि त्यामुळे महायुतीचं खासदार बहुसंख्येने म्हणजे बहुमताने निवडून आले आहेत. आताही आमचे महायुतीचे आमदार निवडून येतील एवढी आम्हाला 100% गॅरंटी आहे. काय झालंय की घड्याळाकडचे बरेचसे लोक तुतारी हाती घेत आहेत असं दिसतंय. कोकणात काय चित्र आहे? मुळात म्हणजे कसं आहे, विकासाचा दादा अजित दादा आणि विकासाच्या कामासाठी आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी दादांनी हा महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. मुळात म्हणजे आता आमच्या इकडे आमदार नसला, खासदार नसला तरी पण आम्ही एक निश्चित सांगतो, महायुती म्हणून आम्ही काम करतोय आणि महायुतीच्या माध्यमातून जो आमदार येईल, आता आपला आदिवासी जिल्हा आहे, ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणामध्ये, इथे त्या दृष्टिकोनाने म्हणजे उच्च शिक्षण घेण्यासाठी इकडे विद्यापीठाचं उपकेंद्र झालं पाहिजे. शेतीविषयक म्हणून शेतीचं कृषी केंद्र इथे झालं पाहिजे. कला क्रीडा क्षेत्रातून क्रीडा संकुलन झालं पाहिजे. ही कामं महायुतीचा आमदार म्हणून जो येणार त्याचा राष्ट्रवादी म्हणून आम्ही सर्वच पाठपुरावा करू, हा तुम्हाला एक उद्देश देतो, संदेश देतो. आपण शिवसेनेकडे येऊया. धनुष्य बाणाची ताकद कोकणातली, म्हणजे कोकणात शिवसेना जिथे जिथे रुजली आणि वाढली महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला बघितलं की मराठवाडा आणि तेवढंच कोकण पट्ट्याने नेहमी शिवसेनेला साथ दिलेली आहे. पण शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत, आपल्या इथे आमने सामने ठाकलेले आहेत. इथे यावेळची काय परिस्थिती असेल की तुम्ही जेव्हा भूमिका घेतली शिंदे साहेबांबरोबर जाण्याची, त्यानंतर या भागामध्ये काय काय कामं झाली आहेत? प्रथमतः आपलं ह्या बोईसरमध्ये स्वागत. संपूर्ण राजकीय परिस्थिती बघायला गेलो, आम्ही वेगळे जरी झालो तरी सुद्धा वेगळे असून सुद्धा आमची ताकद 3 पटीने वाढलेली आहे. एक तर आमच्यासोबत भाजप आहे, आमच्यासोबत राष्ट्रवादी आहे. उद्या काय घडलं तर मनसे पण एखादं आमच्या सोबतच असणार आहे. आणि नाही ते सांगतात नाही, राजकीय गणित कधीही बदलू शकते. आतापर्यंत आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आणि सर्व शिवसेना एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत आहे. विकास पुरुष मोदी साहेब आमच्या सोबत आहेत. हा बोईसर जो भाग बघितला, बोईसर मतदारसंघ हा जास्तीत जास्त हिंदी भाषिक लोकांनी वेढलेला मतदारसंघ आहे आणि नक्कीच भाजपचा प्रभाव मोदी साहेबांमुळे, योगींमुळे हा भाजपचा प्रभाव असल्यामुळे यंदाची सीट बहुजन विकास आघाडीने कितीही गडबड केली, काही जरी केलं तरी सीट 101% आमची पक्की आहे. त्याला कारण असं आहे, खऱ्या अर्थाने बोईसर मतदारसंघाचं नाही तर पालघर जिल्ह्याचं खरं वाटोळं सौदेबाजी करून ह्या बहुजन विकास आघाडीने खराब केलेलं आहे, वाटोळं केलंय. त्याचबरोबर सत्ताधारी पक्ष मागच्या वेळेचे आमच्या सोबत होते, म्हणजे आम्ही ज्यांच्या सोबत होते, आमच्या सोबत जी शिवसेना होती, त्यांनी अतिशय बाळासाहेबांचे सर्व विचार, त्यांचे सर्व स्वप्न अगदी गोठली बांधून त्यांनी फेकून दिलेली आहे.
आणि त्यामुळे हिंदुत्व ह्याचा जास्तीत जास्त फायदा आणि विकास. आम्ही फक्त हिंदुत्व हा मुद्दा आमचा असला तरी आम्ही विकासावरच लढणार आहोत. विकास घेऊनच पुढे जाऊ. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विकास हा एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या माध्यमातून झालेला आहे. बऱ्याच योजना इकडे आलेल्या आहेत. ताई, तुम्हाला मी सांगतो की गेल्या कित्येक वर्ष आम्ही फार मुख्यमंत्री बघितले. कोणी घरी बसणारे मुख्यमंत्री होते, तो कोणी नुसतंच आपलं काम करणे. पण आतापर्यंत ह्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महिलांसाठी, तरुणांसाठी, वृद्धांसाठी योजना आणण्याची हिंमत कोणी केली असेल ते म्हणजे आमचे एकनाथ शिंदे साहेब आणि आमचं युतीचं सरकार. आणि त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे, आमच्या लाडक्या बहिणी म्हणा, लाडके भाऊ म्हणा, आजी आजोबा म्हणा, हे आमच्या सोबत आहेत. आणि विकासाचा मुद्दा हा महत्वाचा असल्यामुळे आम्ही सगळ्या बाजूने यांना घेरलेला आहे आणि यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे भाजप, सेना आणि राष्ट्रवादी आमचा आमदार 100% पक्का आहे. धनुष्यबाण जे म्हणतोय ते ऐकलंय. आपल्याला मशालीकडे जायलाच हवं. आता पुन्हा मी तुमच्याकडे येणार आहे, तुम्हाला उत्तर द्यायचंय त्या संदर्भातलं. तर आपण बघितलं की शिवसेनेचा गड होता निश्चित. त्यांनी काही सांगितलंय की खरं मुख्यमंत्र्यांची जी प्रतिमा इथे आहे ती सीएम, ते स्वतःला कॉमन मॅन म्हणतात आणि जनतेमध्ये फिरतात. तुम्हाला वाईट वाटलं हे जेव्हा 2 फाड झाले तेव्हा? वाईट का वाटलं? त्यांनी काम कुठले केले? त्यांनी सांगितलं ही योजना ती योजना, त्यांनी फक्त पक्ष फोडायचं काम केलंय. याचे आमदार त्याचे खासदार हे फोडले, बाकी काय काम नाही केलं त्यांनी. कुठले ही लाडकी बहीण योजना, सरकार आणि पूर्ण महाराष्ट्र कर्जामध्ये डुबलेलं आहे. यांनी कुठलं काम केलंय? दाखवा ना. गरिबांसाठी, गरिबांच्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, कशाला भाव नाही, यांनी कुठलं काम केलं? दाखवा यांनी. आणि कुठलं काम? हे फक्त पक्ष फोडा, याचे आमदार फोडा, त्याचे खासदार फोडा, हे काम केलंय त्यांनी. औद्योगिक वसाहती येत आहेत. तुमचेच मंत्री आहे, उद्योग मंत्री जे आहेत ते एकेकाळी शिवसेनेचे आहेत. हा, एकेकाळी डीएनए शिवसेनेचा आहे ना शेवटी. तर इथे औद्योगिक वसाहती आहेत. हे शिंदेगड ओरिजिनल शिवसेना आम्ही खरी शिवसेना आमची आहे. हे शिंदे गटवाले आहेत. हे आता या इलेक्शन नंतर दिसेल. खरी शिवसेना आमची. खरी शिवसेना हा, कोणाची ते माहिती पडेल आता तुम्हाला. हा, हे कुठला धनुष्यबाण? अरे धनुष्यबाण, ते बोलतात धनुष्यबाण आमच्याकडे आहे. त्यांचं बाळासाहेब ठाकरे पण उद्धव साहेबांचे वडील पण याच्यावर लावलेत, चोरलेले आहेत. सगळे चोरलेलं ना, सगळं चोरलंय. काय चोरलं? चोरटा पक्ष. एक मिनिट सांगा. एक मिनिट. हिंदुत्व आम्हाला नका शिकवू. कुठलं हिंदुत्व आहे सांगतात? हिंदुत्व कसलं? काय हिंदुत्व? हिंदुत्व दाखवायचं आहे तिकडे टोप्याला बसायचं, खायचं, हे हिंदुत्व आम्हाला माहिती आहे. सगळं जाऊ दे. आम्हाला माहिती आहे, आम्ही जन्माने हिंदू आहोत. तर मग कशासाठी कशाला हिंदुत्व? एक खोटं हिंदुत्व आहे. हिंदुत्व, बेगडी हिंदुत्व आहे यांचं. बेगडी हिंदुत्व कोणाचं खरं, कोणाचं खोटं, याबद्दल चर्चा चाललेली आहे. काय आधी तुम्हाला उत्तर द्यायचं होतं एका याचं, ते येते मी तुमच्याकडे पण येणार आहे. आमचं नेतृत्व हितेंद्र ठाकूर आप्पा साहेब चालवतात आणि आमचे जे पक्ष आहे ते आम्ही कामाने, विकासाने पुढे असतो. आमच्या पक्षामध्ये प्रत्येक समाजाची लोक आहेत. प्रत्येक समाजाची लोक आणि प्रत्येक समाजाची लोक काम करतात. तिसरा टाइम हा आमचा आमदार आहे. अगर आम्ही कामं केली नसती तर आमचा आमदार निवडून आला असता का? पहिला प्रश्न असा आहे. म्हणून आम्ही विकासाकडे आमचं जास्त लक्ष आहे. आणि एक गल्ली, आपण बोईसर मधले एक गल्ली बघितलं तर आम्ही गल्लोगल्ली जाऊन स्वतः पाहणी करून कामं करतो. त्याच्यामुळे आम्हाला काही ह्याची चिंता नाहीये. आणि राहिला इलेक्शनच्या मुद्द्यामध्ये आता प्रत्येक पक्षामध्ये 2-2 पार्ट्या आहेत. हे आता मान्य केलं पाहिजे सर्वांनी. सर्वांच्या 2-2 पार्ट्या. आमचं असं काही नाही 2-2 पार्ट्या. आम्ही निष्ठावान कामं करतो, विकासावर लक्ष ठेवतो, विकास करतो आणि ह्याच्या पुढे विकास कसा होईल ह्याच्यावर आमचं लक्ष असतं. बोला. नाही म्हटलं, ह्यांनी सांगितलं सौदेबाजी, तर मग आम्ही म्हणू शकतो की आपण जे केलं 50 कोके काम ओके, त्याला मग आम्ही काय म्हणावं बरं? आणि दुसरा विषय असा आहे की आपण जेव्हा ह्या योजना आणल्या म्हणता, तर मग ह्या जेव्हा योजना आणल्या त्या कधी तुम्हाला लक्षात आलं की खरोखर महाराष्ट्रामध्ये ह्या योजना कधी राबवाव्या अशा वाटल्या? की इलेक्शनच्या 2 महिन्या अगोदर. आणि आपण म्हणता की लाडकी बहीण आली, लाडकी बहिणीला 1500 रुपये तुम्ही महिन्याला देण्यापेक्षा, मी अगदी ठामपणे सांगू शकते एक महिला म्हणून, 1500 रुपयाची तुम्ही भगिनीला भेट म्हणता, पण आमच्यासाठी ती एक भीक आहे.
1500 रुपये जे नाही, ज्या स्त्रीने कधीच पैसा पाहिला नाही त्यांना, कारण आम्ही त्या बहिणींशी पण बोलतो, त्यांना ही मोठी वाटते amount. नाही तुम्हाला सांगते, तुम्ही म्हणता काही खरोखर काही भगिनींसाठी हे 1500 रुपये काय कमी छोटी रक्कम आहे अशातलाही भाग नाहीये. पण खरोखरच जर महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही म्हणत असाल तर ज्या बिचारा बचत गटामध्ये ज्यांनी लोन घेतलेले आहेत त्यांच्या लोनच्या संदर्भात काहीतरी विचार करा. तुम्ही जर 1500 रुपये दर महिन्याला देण्यापेक्षा 50,000 रुपये महिलांना उद्योगासाठी ज्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन हे फॉर्म भरून घेता त्या सक्षमीकरणासाठी विचार करावा. आणि खरोखर मध्ये तुम्ही सांगता जर आमची महिला सुरक्षित आहे तर आमचे मुलंही सुरक्षित नाही आहे शाळेमध्ये. आपण इन्काउंटर आणि ह्या गोष्टी दूरच्या राहिल्या. पण एक मी महिला म्हणून आपल्याला सांगू इच्छिते की खरोखर मध्ये आम्ही सुरक्षित आहेत का हो? तुम्हीही महिला आहात, तुम्हीही सुरक्षित आहात का? आमच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये आपण कुठले मंत्रिमंडळात विधेयक पास केले आहेत? आम्ही जेव्हा महिलांसाठी तुम्ही 50% राजकारणामध्ये आरक्षण देता म्हणता, मग ह्या राजकारणामध्ये 33%. नाही 50% आरक्षणाच्या जेव्हा गोष्टी केल्या जातात महिलांसाठी त्यावेळेस मी म्हणते की तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी एका ठिकाणी करता आणि खरोखर मध्ये आमच्या शाळेत जाणाऱ्या मुली खरंच सेफ आहेत का? त्यांच्यासाठी का कडक कारवाई केली जात नाहीये? या संदर्भात आमचा हा शासनाला प्रश्न आहे. आम्ही अगदी आदर करतो, आमच्या मुख्यमंत्री आहेत, कोणतेही मुख्यमंत्री असू देत, प्रत्येकांच्या आम्हाला त्या व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून आम्हाला आदर आहे. पण आमची महिला सुरक्षित नाहीये. आमच्या वृद्ध लोकांसाठी आपण म्हणतायत की विविध योजना आणलेल्या आहेत. ते वृद्ध बिचारे तुम्ही जेव्हा तुम्ही सांगता एसटी फ्री मध्ये ते कसे बरे चढणार? त्यांच्या बरोबर येणारा माणसाचा खर्च कोण करणार? याही गोष्टींचा आपण विचार करणे गरजेचे आहे. बरेच मुद्दे मांडलेले आहेत, त्यांनी तुम्ही सांगा काय म्हणताय. नमस्कार, मी महेश धोडी, एक सामान्य नागरिक म्हणून आज वक्तव्य करतो. विषय असा आहे की नक्कीच रणधूळ माजलेली आहे आणि सगळ्या ठिकाणी पक्ष पार्ट्या सगळ्या सुरू झालेल्या आहेत. सामान्य नागरिकाचा सामान्य प्रश्न आजही तोच आहे, अन्न वस्त्र निवारा. पालघर जिल्हा स्थापन होणे म्हणा किंवा भारत स्वतंत्र होण्यापासून म्हणा की समस्या ह्या तशाच्या तशाच आहेत. मूलभूत गरजाच्या समस्यावर अजूनही फरक पडलेला नाही. जसं आज आपण फक्त पालघर जिल्ह्यापुरती मर्यादित विषय मांडू. बोईसर MIDC आशिया खंडातली सगळ्यात मोठी, आजही मिनिमम वेजेस नाही. शेतकऱ्यांना वा आदिवासी समाजांना जो आदिवासी पट्टा आहे त्यांच्या ज्या जागा गेल्या किंवा त्यांना आजही योग्य मोबदला मिळाला नाही. आता का मोबदला मिळाला नाही? 47ला देश स्वतंत्र झाल्यानंतर तुम्ही 52ला संविधान लागू केल्यानंतर सगळ्यांना 100% शिक्षित केलं का? नाही शिक्षित झाले आपण. मग शिक्षित नाही झाले, मग ते डॉक्युमेंट्स कुठे शोधत पडणार? आजही लोकांना कागदाचे अभाव आहेत. मग ते आदिवासी म्हणा, एकही त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स ॲक्युरेट होतच नाही. म्हणजे मग त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर होत नाही आणि समस्यापासून अभावित. ह्याच म्हणजे दुसरा पार्ट राहिला की मेडिकल म्हणा, एवढा मोठी इंडस्ट्री आहे, ESIC एवढा फंड जनरेट करता आणि ESIC कार्यालयाला पाठवते, तरी सुद्धा इथे हॉस्पिटल का नाही? सगळ्या राजकीय प्रश्नांना एक सामान्य माणसाचा आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, तुम्हाला म्हणताय. वेतन म्हणा, मिनिमम वेतन इंडस्ट्रीमध्ये नाही. अपघाताबद्दल कुठलीही त्यांच्याकडे हे नाही की तुम्ही कुठल्याही राजकीय क्षेत्राने मॅडम सर्व त्याच्यामध्ये सामान्य जनतेचाही मी हे दोषी म्हणेन. जर आपण एखाद्या ठिकाणी डेव्हलपमेंट म्हणतो, जर रोड जर छोटे असतील, डेव्हलपमेंट वाढल्यानंतर रोडही ब्रॉड झाले पाहिजे. अपघाताची कारणं काय असतात? छोटीशी कारणं असतात. अपघाताबद्दलही कुठे लक्ष नाही, शिक्षणाबद्दल नाही. म्हणजे रस्ते, अपघात, शिक्षण, आरोग्य या मूळ मुद्द्यांकडे त्यांचा प्रश्न आहे. मला काही वेगळ्या लोकांना आता हे विचारायचं ज्यांच्याशी मी आतापर्यंत बोलली नाहीये. एक म्हणजे महत्वाचं वाढवण बंदर जे आहे त्याच्या संदर्भात इथे काय म्हणणं आहे लोकांचं? वाढवण बंदर हा देशाचा प्रकल्प आहे. सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलेला देशाच्या विरोधाला प्रकल्प जो येतो त्याला विरोध करायचा नाही. ह्यांनी आपल्या राज्यामध्ये एक चांगल्या प्रकारे लोकांना रोजगार मिळेल आणि एक डेव्हलपमेंट होईल. आता लोकांचं काय माहिती आहे का, राजकारण करून स्वतःची पोळी भाजायची शिकलेले आणि विकास म्हणतात ना, विकास हे लोक स्वतःचा आतापर्यंत विकास करत आले असतील. तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेस जेव्हा शिवसेनेचे 2 गट पडले, राष्ट्रवादीचे 2 गट पडले, खरं तर मतदारांचा यांनी विश्वासघात केलेला आहे. तुम्ही युतीमध्ये लढल्यानंतर युतीचं जे मतदान घेतलं, तुम्ही युतीमध्ये घेतलं ना, मग सरकार कोणाबरोबर करायला पाहिजे होती? ती सरकारी यांनी एक टिकवली नाही आणि साखरपुडा एका बरोबर, लग्न दुसऱ्या बरोबर पळून केलं. ठीक आहे, यांचं असो, थाटामाटात लग्न झालं, त्याच्यानंतर यांनी काय संसार करायचा, महाराष्ट्राचा वाटोळा करायचं केलं कोणी, आणि आता ज्यांना टिकवायचं त्यांनी टिकवलं.
याच्या पुढे सन्माननीय राजसाहेबांचे जे विचार घेऊन तरुण पिढी जी आता रस्त्यावर उतरलेली आहे आणि 100% सन्माननीय राजसाहेबांवर लोकांचा विश्वास आहे आणि सन्माननीय राजसाहेबांनी जो बघितलेला या महाराष्ट्र कसं घडवायचं आहे हा त्यांचा एक विजन आहे. आतापर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याचं विजन नाहीये. त्यांचं म्हणणं आहे रस्ते, पाणी, रोजगार हे तर आपलं आहेच, पण तुम्ही ते डेव्हलपमेंट करताना कुठेही लोकांना विश्वासघात करू नका. आता तुम्ही बघितलं असेल ह्या ग्रामीण पट्ट्यामध्ये रस्ते फक्त नावावर कागदपत्रावर होतात, बाकीच्या यांच्या अकाउंटला पैसे जातात आणि हे लोकांचा विश्वासघात करतात. याच्यासाठी लोकांचा विश्वासघात आणि सत्ता बरोबर एका ठिकाणी मतं मागितली दुसरीकडे गेलात असं एक परिस्थिती. मला हे विचारायचंय की या भागातले जे प्रकल्प येतात त्याच्यामध्ये शिवसेनेची आधी नेहमी अशी भूमिका असायची की प्रकल्प येणार म्हणलं की त्याला विरोध, आणि त्यामुळे बरेचसे प्रकल्प प्रलंबित झाले. आता वाढवण बंदराबद्दल काय मत? वाढवण बंदर हे देशाचा एक मोठा प्रकल्प आहे. याच्याने आपल्या जगामध्ये आपल्या या देशाचं, भारताचं नाव वाढणार आहे. माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांचे असलेले या देशाप्रती आपल्या देशाचे GRP TRP कशी वाढली पाहिजे त्यासाठी आमचे मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत. आज या वाढवण बंदरामुळे या परिसरातील लोकांना रोजगार मिळणार आहे, डेव्हलपमेंट होणार आहे, या परिसराचा विकास होणार आहे. राहिली गोष्ट आता आमचे मुख्यमंत्री त्याच्यावर पूर्णपणे लक्ष देऊन आहेत, दोन्ही मुख्यमंत्री त्याच्यावर लक्ष देऊन आहेत आणि हा प्रकल्प खूप चांगला आहे. एकंदर आपण बघितलं तर हा जो सगळा MMRDचा सगळा एक पट्टा आहे तिथे विकासाचे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. काय काय इथे नवीन अपेक्षित आहे? कारण तसं म्हणलं तर टुरिझमच्या दृष्टीने पण हा भाग खूप समृद्ध आहे, पण पर्यटनाचा विकास फारसा केला नाही. तो आपल्याकडे किल्ले आहेत, बीचेस आहेत, पण विकास तेवढा झाला नाही. तत्पूर्वी मी विचारे मॅडमांना प्रत्युत्तर देऊ इच्छितो बर. की त्यांनी जे सांगितलं की 1500 रुपये हे आमच्यासाठी भीक आहे, म्हणजे त्यांच्यासाठी असू शकते कारण ते खूप श्रीमंत आहेत, ते खूप श्रीमंत आहेत आणि विचारे मॅडमने स्वतःचं वैयक्तिक मत या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ते म्हणाले की 50 खोके एकदम ओके, तर विधान परिषदेमध्ये तुमच्या 3 आमदारांनी पाठिंबा दिला तर ते 50 खोके घेऊन दिलेला का तुम्ही? महायुतीला तुम्ही पाठिंबा दिला होता, तुम्ही 50 खोके घेऊन दिलेला होता का? आणि जर तुम्हाला एवढं वाटत होतं की हे सरकार महिलेच्या सुरक्षेसाठी काहीच करत नाही, मग आपल्या 3 आमदारांनी विधान परिषदेच्या वेळेस पाठिंबा महायुतीला का दिला? हा माझा त्यांना सवाल आहे. मी येते तुमच्याकडे परत. मला पुन्हा इथे भारतीय जनता पार्टीकडे जायचंय की इथे काय तुम्हाला मुद्दे वाटतात की जे स्थानिकांचे आहेत, जे प्रलंबित आहेत आणि ते सोडवणं गरजेचं आहे? मैडम देखिए, अभी देश का मतदाता जाग गया है जी। वो जानता है कि देश रहेगा तभी हम रहेंगे, जी। देश नहीं रहेगा तो हम नहीं रहने वाले। तो जो भी ये चुनाव है विकास के लिए है, देश के सर्वांगीण विकास के लिए, विधानसभा के विकास के लिए। विधानसभा में लाइट की समस्या, पानी की समस्या, रोड की समस्या ज्यों की त्यों बनी है। स्कूल नहीं, कॉलेज नहीं, अस्पताल नहीं, जैसे महेश भाई ने बोला अभी। ये समस्याएं सब यहाँ का युवा देख रहा है और देश का युवा उसी को वोट देगा जो विकास की बात करेगा। विकास का ही चुनाव है, विकास के नाम पर चुनाव लड़ा जाएगा, राष्ट्र के लिए चुनाव लड़ा जाएगा, राष्ट्र के लिए चुनाव है ये। आप देखिएगा यहाँ पर मी इथे सांगू इच्छिते की या भागामध्ये हिंदी भाषिक खूप आहेत. या पट्ट्यामध्ये हिंदी भाषिकांचं काय म्हणणं आहे? तर एक प्रकारे यांनी सांगितलं आणि काही काही बरेच हे लागलेत. तुम्हाला बोलायचंय? मी येते तुमच्याकडे पण. मैडम, कुछ प्रश्नों का मैं सवाल का उत्तर देना चाहूँगा. जो भी इन्होंने बताया कि जो महायुति सरकार ने जो भी योजना लाई है, जो भी हमारे पंतप्रधान मोदी जी ने जो आज प्रधानमंत्री की आयुष्मान भारत योजना है, आप उस योजना के तहत ये मेरे आपसे आग्रह है, आप अगर अस्पतालों का सर्वे कराएंगी कितने जो भी घोर गरीब लोग हैं उस 5 लाख के उस आयुष्मान बीमा से उनका इलाज हो रहा है, वो उनके लिए मदद नहीं है क्या? वो उनको की जरूरत नहीं है? लाड़की बहन योजना का जो प्रश्न था, इन्होंने कहा जो एक गरीब एकदम गरीब स्तर की महिला है जिनको गैस दिया गया, जिनको राशन कार्ड से राशन फ्री दिया गया, जिनको मुफ्त इलाज के लिए ये सब दिया गया, तो उनको इनकी जरूरत नहीं है। ये जो भी हमारे जो प्रतिद्वंदी है उनको ये सब लगता है कि ये सब खेल दिखावा ये सब है, पर ये सब जो हकीकत आप जमीन पर उतर के देखेंगे, लोगों की बेसिक जरूरतें हैं, जो बेसिक जरूरतें जो सरकार लोगों की पूरी कर रही है, ये उनकी बेसिक जरूरत है। इनका ये लोग प्रत्युत्तर नहीं दे पा रहे, तो इसको ये लोग अविश्वसनीय, कल्पनीय बोल के इस लोग ये टाल ले रहे। जी, कोई बोलना चाह रहा था? हाँ, आ रही आपके पास। जी बोलिए, आपके पास भी आ रही है। जी मैडम, क्या है, हम पालघर जिले में हमारी जो पार्टी बहुजन विकास आघाड़ी, उसके माननीय लोक नेता हितेंद्र ठाकुर, उनका मुद्दा खाली एक ही रहता है, हम विकास पे ही काम करते हैं, हमें पक्ष ये कुछ देखना नहीं है। हाँ, ऐकून घ्या. दिले मेन काय असतो माहिती आहे का, शेवटी काय असतो माहिती आहे का, आपण त्यांच्याकडनं जे बेनिफिट आहे आपण त्यांच्याकडनं घेऊ शकतो. जो म्हणजे सत्तेमध्ये राहील त्याच्याकडनं आपण पैसे घेऊ शकतोय. समजलं का? मेन काय माहिती त्यांच्यामध्ये आमच्या एरियाचा, आमच्या लोकांचा, आमच्या जनतेचा
तो ऐकून घे त्यांचा विकास 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 आमदार असल्यामुळे आमचे ऐकून घे मॅडम, आमचे फक्त 3 आमदार आहेत ना, तिन्ही आमदारांच्या क्षेत्रामध्ये लोकांचा जनताचा कसा फायदा होईल, जनताचा कसा विकास होईल, त्या हिशोबाने फक्त आमचे आमदार लोकनेते आमचे राजेश पाटील साहेब काम करतात. आमचा फक्त एकच मुद्दा आहे, लोकांचा विकास आणि लोकांचा विश्वास. या दोन्हीवरती आम्ही चालतो. पहिले गोष्ट, लाडकी बहीण योजना चालू झाली, खूप छान आहे. तेलाचं भाव वाढलं का नाही? तेलाचा भाव 1500 वरून 2100 रुपये गेलं. तांदूळचे भाव वाढले. अन्न पुरवठ्याचं सगळं, टमाटर 100 रुपये किलोवर गेलं, सगळ्यावर गेलं. सगळ्यांना माहिती आहे. सस्ताही नाही मिळत, महागाई झालंय. महागाई नाही 1500 देऊन 1500 रुपये देऊन हे नाही. तेलाचा भाव बघितलं ना मॅडम, तुम्ही पण तेल जातात का नाही, महाग झालं का नाही? हा, आणि एक मिनिट, सरकारी शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा बंद व्हायला लागल्या. राजकारण लोकांच्या शाळा चालू झाल्या इंग्लिश मिडियमच्या. तुम्ही मराठी शाळेवरून काय बोलणार? जिल्हा परिषदच्या शाळा पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद होत चाललाय. आदिवासी पाड्यामध्ये जावा कुठल्या पण, कसं वाटतं तुम्हाला? शाळा नाही, तुमचे मुलं जात नाही ना, तुमचे मुलं जात नाही. आम्ही शाळेत शिकलेले आहे, आम्ही त्या शाळेत शिकलेले आहे मुळे आम्ही सांगतोय. आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले आहे मुळे आम्ही सांगतोय. आम्ही शाळेत आम्ही हो येस. मी तुमच्याकडे येते परत. हा बोला. बोईसर शहरात सर्वात मोठा म्हणजे सुशिक्षित बेरोजगार. डिग्र्या घेऊन ते फक्त MIDC मध्ये फिरतात, त्यांना जॉब नाही. खरी कोणाची आणि खोटी कोणाची ह्याच्यावरती आम्ही न बोलता आम्ही विकासावरती बोलणार. इथले रस्ते, आपण चिल्हार आणि बोईसरवरून जेवढे रस्ते बघतात, रोज अपघात होतो, त्याच्यावरती कोणाचंही लक्ष नाही. जे सत्तेत आहेत ते नाही, ज्यांचे आमदार आहेत त्यांचेच नाही. हे सर्व मुद्दे आहेत, रस्त्याचे मुद्दे आहेत, ह्याच्यावरती बोलायला पाहिजे, विकासावरती बोलायला पाहिजे. पालघर जिल्ह्याची पूर्ण दुर्दशा झालेली आहे. तो हायवे जो आहे वाई टिपिंगच्या नावावरती, ज्या आमदार बहुजन विकास आघाडीचे आहेत आणि ज्यांची सत्ता आहे आणि यांचे आता आमदार आहेत, त्या सर्वांनी मिळून आमच्या पालघर वासियांची स्वप्न धुळीला मिळाली आहेत. म्हणजे माझ्याकडे एक उत्तर आलेलं माहिती आहे. त्यामध्ये आमच्याकडे कंपनी मोठी JSW, याच्यामध्ये लिहिलेलं आहे की त्या कंपनीमध्ये स्थानिक लोकांची संख्या ही 82% आहे. जर त्या कंपनीमध्ये 82% स्थानिकांची संख्या असेल तर आम्ही राजीनामे देतो, आम्ही पक्ष सोडून देतो. म्हणजे ही दिशाभूल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नाहीये. हे माहिती अधिकाराचे हे जनरल मॅनेजर, हे मला आपल्या सरकारवरती आलेलं उत्तर आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, या जसं आमच्या तरुणांनी सांगितलं की स्थानिकांना रोजगार, आम्हाला रोजगार कुठं मिळणार? आम्ही शिकून कुठे जाणार? कुठे? वास्तविकता बाहेरून परराज्यातून इथे लोकसंख्या आलेली आहे, त्यांचा इथे जन्म झालेला आहे. आम्हाला त्यांचा विरोध नाही, पण आमच्याच हाताला रोजगार नसेल तर आम्ही करायचं काय? या लोकांनी आम्हाला रोजगार दिला नाही. या लोकांनी स्थानिकांना नाईनाट केलेला आहे. तर कुठला स्थानिकांचा रोजगार? आमच्या ताडीमाडीचा व्यवसाय पण बंद झाला, आमचं शेती नाही राहिले या केमिकलमुळे, मासेमारी संपली. सर्व आमच्या स्थानिकांना देशद्रोही लावलेला आहे. आणि ह्या बाबतीत हे म्हणजे राष्ट्रवादीचा आमदार असेल, बहुजन विकास आघाडीचा आमदार असेल, BJPचे खासदार असेल किंवा कुठले आमदार, कुठलेही आजपर्यंत कुठलाही मुद्दा या विधानसभेमध्ये उपस्थित केलेला नाही. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ह्यानी आमदार फोडला, त्यांनी आमदार फोडला. पण तुम्ही बघितलं असेल आतापर्यंतच्या डिबेटमध्ये कोणी छातीटोक सांगू शकत नाही की आमचा आमदार निवडून येईल. का? यांना माहिती आहे यांनी काय केलंय, यांना स्वतःची लाज वाटते. पण पक्षाचा आदेश आहे ना, म्हणून आम्हाला येऊन ते बोलायचं आहे. बाकी आम्हाला दाखवायचं आहे फक्त. स्थानिकांच्या बद्दल यांचं काही पडलेलं नाहीये. हे जे मुद्दे निघतायत, कारण उघड आहे की यावेळी म्हणजे गेल्या 5 वर्षात जे महाराष्ट्राने राजकारण बघितलं, अतिशय अनाकलनीय म्हणता येईल असं राजकारण बघितलं. कोण कुठे आहे, कोण कुठे राहील, कोण कुठे जाईल, काहीच हे नाही. काय सांगता मॅडम? मी पहिलं तर आमचे धोडीनी जो मुद्दे मांडले किंवा त्यांनी पण काही मुद्दे मांडले, काही मुद्द्यांशी आमचं सहमत आहे. परंतु सरकार आमच्या 2.5 वर्ष आत्ता म्हणजे शिंदे साहेब आणि हे आता बसलेले आहेत. 2.5 वर्षामध्ये जे काही कामं करायची आहेत ती करतायत, योजना आणतायत. नक्कीच ह्यांनी ज्या ज्या गोष्टीवर विचार सांगितलाय त्या विषयावरती आम्ही बोलणार, ती कामं करून दाखवणार. मला प्रथमतः ताईंचा, आमच्या भावनातींचा आम्ही नक्कीच आदर करतो, महिला आहे, पण त्यांनी आज खरोखर गरीब महिलांचा अपमान केलाय. बहुजन विकास पार्टीचा मी निषेध करतो. कारण का 1500 भीक हा शब्द हा योग्य नाहीये. तुम्ही भीक घातली, भीक मला बोलू द्या. तुम्ही बोलले, मी बोललो नाही. ताई तुम्ही बोललो, मी तुमचा संबंध. 1 मिनिट थांबा, 1 मिनिट. आपल्याला 1 मिनिट, तुमचा मुद्दा कळला मला, बोला. काय टेन्शन नाही. ताई मुद्दा असा आहे, ह्याने हा भीक शब्द घातला.
भीक हा शब्द 60,000 महिलांनी लाभ घेतलाय, त्यांचा अपमान आहे. बघा, गरीबातला गरीबाला 1500 रुपये आले. आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे की 1500 रुपये हे तुझं पुंज आहे, पण ती त्यांच्यासाठी फार मोठी आहे, त्यांच्यासाठी मोठी आहे. एक मिनिट आपण बोलूया. पुन्हा येते तुमच्याकडे पण येणार आहे मी. लक्षात आलं माझ्या? मुद्दा लक्षात आला. बोला 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 बोला. मी समोर आम्ही जे प्रभाकर दादा आहेत किंवा सौरभ आहे, ह्या सगळ्यांनी दिलेलं त्यांच्या ह्या गोष्टीचं त्यांनी जे सांगितलं, मी भीक हा शब्द किंवा ह्याच्यासाठी म्हणाले, कारण पहिलं तर सौरभने ज्या पद्धतीने सांगितलं त्या गोष्टीचं त्यांनी चुकीचा शब्द सांगितलेलं की वैयक्तिक भावना विचारे नाहीये त्याच्यामध्ये. जेव्हा मी एक लोकप्रतिनिधी, मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून जेव्हा फिरते तेव्हा माझ्या महिला भगिनींच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या मी इथे व्यक्त केलेल्या आहेत. त्याने जर समज तुमच्या भावना दुखावल्या असेल तर मी अगदी मनापासून सॉरी म्हणते. पण मॅडम मला पूर्ण करू द्या कृपया. पण तुम्ही एखाद्या पॉइंटवर तुम्ही सांगतायत, पण पुढचे जे मुद्दे सांगितले त्याचं उत्तर द्यायला तेही बांधील आहेत, त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. महिला सुरक्षेचा प्रश्न हा राज्यात सर्वत्र गंभीर आहे आणि राष्ट्रवादीकडे येते मी, परत त्यांना बोलायचंय. बोला मॅडम. सुरुवातीला जे महेश भाऊ बोलले, 70 वर्षात भारताचा काय विकास झालाय? 70 वर्षे आमचं सरकार होतं का? पूर्वीचं सरकार कोणाचं होतं? जेव्हा 2014 पासून सरकार आलं तर भारताची अर्थव्यवस्था आता 5 वर आली, 3 वर आणतायत आमचे सरकार. आज 2.5 वर्षात आदरणीय दादांनी शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा हा 24 तास लाईट आली पाहिजे म्हणून सौर ऊर्जाचं अनुदान देत आहेत, लाडकी बहीण योजना राबवत आहेत. असे चांगले समृद्धी महामार्ग हे झाले, मेट्रो जिकडे तिकडे झाडं पसरतंय. आणखी विकास कसा पाहिजे? विकास जोरात चालू आहे आमचा. पण अनेक ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावर येतात. एक मिनिट. 2 मिनिटं. काही गोष्टीचा फुकट उहापोह करू नका. तुम्हाला ज्या गोष्टी कळत असतील त्या बोलाव्या. कर्ज कोणाचं किती नाही तर तुम्ही आताच तुम्हाला माहिती असेल, आपल्यात सगळ्यात जास्त कर्जबाजारी परदेश आहेत. अमेरिका, कॅनडा हे सगळे कर्जात डुबलेले आहेत. भारताचं तेवढं कर्ज नाही आहे, पण जो कर्ज करतो तो विकासासाठी करतात, कर्जातूनच चांगला निष्पन्न. ह्यांना काय हा धंदा नाही. शासनाने संपूर्ण योजनांबद्दल बोललो. या सगळ्यामध्ये एक महत्वाचे मुद्दे जे समोर येत आहेत, ते म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न, स्थानिकांना रोजगार असणं हा मुद्दा, वाढती महागाई हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा इथल्या लोकांना कळीचा वाटतो आणि त्याबद्दल राजकीय पक्ष बोलतातच आहे. एकंदर आपण जर या भागामध्ये विचार केला तर प्रकल्प येत असले तरी सुद्धा मला हे म्हणायचं आहे की या ठिकाणी इथे आपण आघाडी पाहिली, युती पाहिली, इथले स्थानिक पक्ष बघितले, मनसे जो इथला पक्ष आहे तो बघितला आणि सगळ्यांच्याकडून जे महत्वाचा मुद्दा आपल्याला म्हणता येईल तो असा आहे की बेरोजगारी, स्थानिक लोकांना इथे मिळणं, रस्त्याचा जो प्रश्न आहे तो गंभीर आहे, रस्ते अपघाताचा प्रश्न गंभीर आहे. हा भाग जो आहे हा भाग अतिशय समृद्ध आहे आणि विकासाची गंगा जर या ठिकाणी आली तर MMRDA ह्या सगळ्या रिजनचा भागाचा जर आपण विचार केला तर एक समृद्ध असा हा भाग आर्थिकदृष्ट्या होणार. यासाठी अनेक प्रकल्प आलेले आहेत, पण ते करत असताना स्थानिक लोकांचं आणि गोरगरिबांचं हित किती साधलं जाईल, त्यांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत, अन्न वस्त्र निवाराबरोबर आरोग्य, शिक्षण, याकडे लक्ष देणं हे जास्त महत्वाचं लोकांना वाटतंय. आणि हा संदेश आम्ही आपल्यापर्यंत या सगळ्या जनतेचे जे प्रतिनिधीच इथे आहेत त्यांच्या वतीने पोहोचवू इच्छितो. तुमच्या काय सूचना आहेत, तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही जर या भागातली जनता असाल तुमच्या सूचना कळवा, त्या हे लोक बघतीलच. आणि अशाच कार्यक्रमांसाठी महाराष्ट्राचा महासंग्राम हा कार्यक्रम निश्चित बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते मी की तुम्ही इथे आलात आणि आमच्या चॅनलवर मत व्यक्त केलं.